प्रथम तुम्हा सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि मित्रांनो जय शिवराय। आज मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे। आज थंबनेलवर आणि तुम्हाला टायटलवर तर कळलं असणार मित्रांनो, आता आपण कुठे चाललोय ते म्हणजे आपण चाललोय दादर मार्केटला। बाप्पाच्या आगमनासाठी मित्रांनो काही दिवस शिल्लक बाकीचे आहेत, म्हणजे असं पकडून चला मित्रांनो बाप्पा आता आलेलेच आहेत आपल्या घरात सगळ्यांच्या आणि प्रत्येक मंडळात। तर मित्रांनो लवकर लवकर तुम्हाला जर गावी जाऊन सामान खरेदी करायचं असेल, गावी जायचं असेल, सामानाची लगबग असेल तर आपण आपल्या जाऊया ना आपल्या जवळच्या दादर मार्केटला। बघा यंदा बाप्पांच्या खरेदीसाठी नवीन नवीन दादर मध्ये आपल्या कोणत्या वस्तू आलेल्या आहेत, बाप्पाच्या लाइटिंग किती सुंदर आणि किती कोणत्या प्रकारचे आलेले आहेत, डेकोरेशन कोणत्या प्रकारचे आलेले आहेत। आणि याचबरोबर दादर मध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे दादर मध्ये बाप्पांच्या मूर्त्या सुद्धा उपलब्ध असतात। ते म्हणजे गणपती बाप्पा यायचे 7 दिवस आधी तिकडे दादर मार्केटला ना बाप्पांचे खूप सारे असे शॉप लागतात बाप्पांचे, ते तुम्ही तिथे डायरेक्ट जाऊन बाप्पाच्या मूर्त्या तुम्ही घेऊ शकता मित्रांनो। चला बाप्पांच्या मूर्त्या देखील बघूया आणि बाप्पासाठी लागणारे साहित्य म्हणजे डेकोरेशनचं साहित्य, पूजेचं साहित्य वगैरे काय काय आहे यावर्षी आपण ते बघायला जाऊ। तर मित्रांनो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या आगमन सोहळ्यात यावर्षीचे 2024 मित्र आपण सगळे कव्हर केलेले आहेत, कारण का आगमन चालू आहेत मित्रांनो। पण कसं ना आपल्याला सुट्टी नसते, आपल्याला फक्त शनिवार रविवार सुट्टी असते मित्रांनो, तर आपल्याला व्हिडिओ बनवायला फक्त 2च दिवस भेटतात। आणि फार म्हणजे असं ना 2 महिने आपण बाप्पांच्या आगमनामध्ये घालवले, वर्कशॉप मध्ये घालवले बाप्पांच्या। तर थोडा आता बाप्पांचं आगमन आता पूर्ण झालेलं, आता वर्कशॉपला जाणं होणारच नाही आपलं आता, तो डायरेक्ट आपण जाऊ आता 2025 लाच डायरेक्ट। पण तुम्ही काळजी करू नका, बाप्पा आता 7 तारखेला विराजमान होणार आहे सगळ्या मंडळातच, तर आपण बाप्पांचे दर्शन घ्यायला जाणारच आहे मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी जाणार आहे। जेवढं मला शक्य होईल ना तेवढं तुम्हाला मुंबईतल्या बाप्पांचे दर्शन मी तुम्हाला देईल मित्रांनो। तर लवकर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलं त्यांचा खरं मनापासून धन्यवाद मित्रांनो। आणि व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि गणपती बाप्पांच्या सामान कसं वाटलं मित्रांनो तुम्ही नक्की मला कमेंट मध्ये सांगा। तुम्हाला दादर मार्केट आपलं कसं वाटलं ते तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये सांगा। काही लोकांना मित्रांनो आपण लास्ट व्हिडिओ बनवलेली, आपण प्रॉफिट मार्केटला गेलेलो आपल्या दादर करायला, प्रभारी करायला। काही म्हणजे लोकांना ना मित्रांनो तिकडे जाणं पॉसिबल नाही होत, तर काही लोक दादरमध्येच खरेदी करतात। तर आपण जाऊ तर दादरला मित्रांनो। आपण ना आता दादरच्या रस्त्यालाच आहेत, आपल्याला इथे काही ना बाप्पांचे शॉप दिसतात, ते बघा रस्त्यालाच मार्केटला बाप्पांचे शॉप दिसतात। बघा या साईडला पण ना बाप्पांचे शॉप लागलेत, इकडे आपण जाऊ तर थोडा पुढे अजून तुम्हाला रस्त्याला बाप्पांचे शॉप दिसणारच आहेत मित्रांनो। खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत, हे बघा इकडे पण मस्त मूर्त्या लागल्यात बाप्पांच्या। चला आपण ना पुढे जाऊया, अजून बाप्पांच्या आणखीन छान छान अशा मूर्त्या बघूया आणि साहित्य बघूया। चला हे बघा इकडे देखील ना खूप सुंदर आहे बाप्पा। मित्रांनो आपण ना आता जवळ कबूतर खाण्याच्या इकडे उभे आहेत आणि समोर आहे ना बाटाचा शॉप आहे, कबूतर खाण्याचा ॲक्झॅक्ट बाजूला ना बाटाचा शॉप आहे बघा। आणि त्याच्या समोरच आहे ना इकडे असं शिवसेनेचा बोर्ड लिहिलं आहे आणि CK इलेक्ट्रॉनिक्स आहे, तिकडेच बाजूला ना बाप्पांचे शॉप्स आहेत काही फुले, सुंदर सुंदर बाप्पांची मूर्त्या तिकडे। हे बघा मित्रांनो इकडे मस्त अशा बाप्पांच्या मूर्त्या आहेत आणि मोषक पण सुद्धा आहेत, असं तुम्हाला डेकोरेशनसाठी सुद्धा खूप छान लागेल। हे बघा आणि एकदम छोटे असे गुंडस असे बाप्पा सुद्धा आहेत। आणि आता हरतालिका येते, त्या हरतालिकेला हे सुद्धा लागतं मित्रांनो, या मूर्त्या छोट्या। आणि बघा बाप्पांच्या मूर्त्या मस्त आहेत, ही एक मूर्ती मला छान वाटली बाप्पांची, लहान लहान मूर्त्या देखील आहेत बाप्पांच्या। हे बघा मित्रांनो इकडे गौराई सुद्धा आहे, आता बाप्पा बसल्यावरती 2च दिवसात गौराईंचं सुद्धा आगमन होणार।
तर गौराई सुद्धा इकडे आणि वरती बघा एक सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे. अनेक अशा सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आहेत बघा, खूप सुंदर वाटतात. हा एक बाप्पा मस्त आहे बघा. आणि तोच वरती बाजूला ना इकडे देखील छान अशा मूर्त्या आहेत. तर मित्रांनो तुम्हाला ना एक्झॅक्ट लोकेशन दाखवले मी. दादा बाटाच्या शोरूमच्या समोरच आहे, कबूतरखान्याच्या बाजूला. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे ना ऍड्रेस सुद्धा मेन्शन केलेला आहे मी आणि फोन नंबर सुद्धा मेन्शन आहे. जरा तुम्हाला बाप्पांच्या मूर्त्या आवडल्या ना मित्रांनो तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा इकडे. आणि जरा आपल्याला मार्केट पूर्ण कव्हर करायचं तुम्हाला मी जास्त मूर्त्या नाही दाखवू शकलो याच्यात, आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा जायचंय. पण नक्की या बाप्पांच्या मूर्त्या सुंदर तुम्ही जसं बघितली 2 वर्षापूर्वीची लालबाग राजाची मूर्ती सुद्धा इकडे शेषनागावर बसलेली विष्णूच्या रूपात विष्णू अवतारी बाप्पांची मूर्ती आहे. तुम्ही नक्की या शॉपला एकदा व्हिजिट द्या. आता आपण जाऊ पुढे आणखीन बघू बाप्पांच्या किती साहित्य भेटते आपल्याला. डेकोरेशन साहित्य आपल्याला कलेक्ट करायचं मित्रांनो, कव्हर करायचं आहे. बहुतेक तरी खूपच व्हिडिओ अजून बाकी आहे. तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे या शॉपचा आणि ऍड्रेस आहे. तुम्ही त्यांना कॉल करून बाप्पांची मूर्ती बुकिंग करू शकता. चला आता जाऊ आपण पुढे. आपण मित्रांनो बाटाच्या शोरूमच्या पुढे आलो आणि डायरेक्ट एक्झॅक्ट कबूतरखान्याच्या इकडे आलो. हा बघा इकडेच ना समोर बाटाचा शोरूम आहे आणि ह्याच साईडला ना बस स्टॉपच्या बाजूला तो आपला शॉप होता गणपती बाप्पाचा. तुम्ही तिकडे जाऊन बाप्पाच्या शॉपला तुम्ही व्हिजिट देऊ शकता. आता आपण इथून पुढून आहे ना मार्केटमध्ये जाऊया. हा आपला कबूतरखाना आहे आणि ते बघा जैन मंदिर आहे इकडे. आता आपल्याला आतमध्ये जायचं मार्केटमध्ये. एक एक गोष्ट तुम्हाला दाखवतो मी. चला या. आपण ना मित्रांनो कबूतरखान्याच्या इकडे आहे आणि इकडे बघा प्रसादीचे दुकान वगैरे लागल्यात. तुम्ही बाप्पांच्या प्रसादीसाठी घेऊन जाऊ शकता. आणि इकडे काही ना फुलांच्या माळी आहेत हे बघा. मित्र जोडी किती दिली सर? किती बंद नाही मग फुलांच्या या माळांचा 80 रुपयाला सिंगल आणि 150ला जोडी. आणि सगळ्या सेम आहेत की सगळं वेगवेगळ्या प्राईस आहे मित्रांनो. जसं तुम्ही घ्याल ना त्या प्राईसला 150 पासून चालू होते यांच्याकडे जोडी. आणि यांचा बघा शॉप आपला कबूतरखान्याच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे, समोरच आहे शॉप यांचा. महावीरच्या ना शॉपच्या खाली त्यांच्या बाजूला शॉप लागतो. तुम्ही येऊ शकता इकडे. हे बघा मित्रांनो इकडे सुद्धा फार सुंदर असे वेळी लागल्यात. दादा हे कसं आहे? कसं आहे? 50ला सिंगल पीस मित्रांनो. हे बघा 50ला सिंगल पीस आहे. आणि बघा यांच्या हातात पण आहे 80 रुपयाला जोडी आहे मित्रांनो. आणि बघा इकडे फुलं पण छान आहेत असे. हे बघा आणि ह्यांचा शॉप आहे ना प्रामाणिक स्टील स्टॉल सेंटरच्या इकडेच आहे. आणि याची सुट्टी फुलं कितीला भेटतात? 72 रुपये पीस. हे बघा मित्रांनो 72 रुपये डझन आणि 6 रुपयाला सिंगल पीस आहे. यांचा ह्याच शॉपच्या खाली आहे ना समोर असा यांचा शॉप लागलेला आहे मित्रांनो. मित्रांनो बाप्पाला लागणारी चुंदरी बिंदरी असते ना तर ही बघा इकडे आहे. इकडे चुंदरी पण भेटते आपल्याला. बोला दादा. दादा कैसा चालू प्राइस आहे? 60 रुपये डझन. बोला याची प्राइस कशी चालू आहे? 220 रुपये, 120 रुपये, 60 रुपये. मित्रांनो 60 रुपयापासून ते 220 रुपयापासून त्यांची प्राइस आहे. बडा आहे 1 मीटर आहे. हे बघा मोठे आणि छोटे आहे. 50 रुपयापासून चालू आहे मित्रांनो. मित्रांनो आपण आता एक्झॅक्ट दादर स्टेशनच्या बाहेर आहे. इकडे बघा कंटी बिंटी लागले आहे, कंटेनचे शॉप लागलं आहे इथे. आणि एका साईडला ना बाप्पाचे पूजेचं साहित्य लागलं आहे. म्हणजे जसं कापूर, हळद पिंजर वगैरे सगळं कंटेनचा शॉप लागला आहे. इकडे सगळं बाप्पाच्या पूजेचं साहित्य. आणि यांच्याकडे माळासुद्धा आहे बाप्पाला दादा कशी जोडी असते? 50ला एक आहे. हे 50ला एक आहे मित्रांनो. 50ला एक जोडी आहे यांच्याकडे. आणि
50ला एक ना, हे बघा मित्रांनो 50ला एक आहे. त्यांचा ना आपला 118चा स्टॉप आहे ना, वरले गावातली बस जाते त्याच्या समोरच त्यांचं दुकानं लागतात. आणि यांच्याकडे अगरबत्तीपासून ते सगळं साहित्य भेटतं बाप्पांचा. आणि वरती बघा कंट्यात बाप्पांसाठी बघा, हे एक वेगवेगळं नवीन प्रकारचे आहेत. दादा हे कसं आहे कोणतं? हे सगळं 300 रुपये जोडी. हे 300 रुपये जोडी. मित्रांनो हे 300 रुपये जोडी आहे. हे बघा खूप सुंदर आहे इकडे. मित्रांनो आपण ना दादर ब्रिजच्या बाजूच्या गल्लीत आलो आहे. इकडे बघा इथे लाइटिंगचा शॉप आहे. इथे ब्रिजच्याच खाली आहे ना मित्रांनो, इकडे बघा, इकडे बघा चुंदरी वंदिरी लागलेले आहे. अरे पट्टा कसा आहे? हे पट्टा कसा आहे बडा? हे बघा 120 पासून पट्टे चालू आहेत इकडे. दादर ब्रिजच्या गल्लीतच आहे. मित्रांनो आपण ना ते जनता जनरल स्टोअरच्या इकडे आलो आहे. दादर ब्रिजच्या बाजूलाच आहे. इकडे ना बाप्पांसाठी लागणारे लाइटिंग्स वगैरे हे सगळं इकडे साहित्य आहे लाइटिंगचा. जसं ना मित्रांनो तुम्हाला मी दाखवलं जनता मार्केटचा बोर्ड, दादर ब्रिजच्या बाजूलाच आहे. आपण जाऊ इकडे आतमध्ये. तुम्हाला दादरमध्ये लाइटिंगचं जर साहित्य घ्यायचं असेल तर मित्रांनो नक्की या शॉपला या. इकडे पूर्ण बाप्पांच्या लाइटिंग लागल्यात मित्रांनो. फोकस लाईटपासून ते सगळं इकडे उपलब्ध आहे. तुम्ही हे बघा इकडे एक मस्त एक लाईट वाटते अशी बाप्पाच्या पाठी, तुम्ही एकदम मॅच होईल अशी ही लाइटिंग. त्याची प्राइस काय असतो? नाही मग डिझाईनवाली 580. मित्रांनो हे बघा ही 580ची आहे. आणि जे ओम होती 900 रुपये. आणि जे ओम आहे ना हे गोल्ड रिंगमध्ये 900 रुपये. आणि जी तुम्हाला डिझाईन आहे ही 580 मध्ये भेटू शकते. आणि बघा तुम्ही 100 रुपये प्राईस पण आहे 15-16 ॲक्शन आहे त्यामध्ये. हां ना, बघा. आणि बघा तिथं आता एक मित्रांनो हे जर तुम्हाला जी लेझर लाईट जे दिसते इकडून ना, ते बघा इकडूनच आहे. ह्याची काय प्राईस आहे लेझरची? 700 रुपये. मित्रांनो हे बघा लेझर लाईट आहे, किती इफेक्ट देते बघा. ही 700 रुपयाची प्राईस आहे लेझर लाईटची. अजून इथे बरेचसे ना बाप्पांचे असे तोरण आहेत. मित्रांनो हे बघा ही एक लेझर लाईट आहे ना, ही फुल डिझाईनवाली आहे. इकडे खाली आपल्याला डिझाईन दिसते, हे बघा ही डिझाईनवाली आहे. वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन आहे बघा. तर तुम्ही प्रत्येक दिवाळीला वगैरे तुम्ही यूज करू शकता, दिवाळीपासून ते दसऱ्यापासून. हे बघा आणि ते बाप्पांचे तोरण आहेत काही. बघा इकडे ना काही मित्रांनो काढून तोरण ठेवलेत फुलांचे डिझाईनवाले. हे बघा एक मस्त मस्त तोरण आहे. आणि इकडे बघा असं मस्त तुम्ही ना पंत्या लटकवू शकता. तुम्ही डेकोरेशनला सुद्धा तुम्ही यूज करू शकता. हे तुम्हाला प्रत्येक सीझनला आहे ना मित्रांनो तुम्हाला उपयोगी होणार. दिवाळीपासून ते नवरात्री गणेश उत्सवासाठी अशा मस्त हे बघा हे आहेत. आणि बघा एक मस्त बाप्पा आल्यावर घरी तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला ही लाईट लावू शकता. मस्त वाटते लाईट. मित्रांनो जनता मार्केटच्या पण बाजूलाच आहे, वर्कशॉपमध्येच उभ्या आहेत त्या. तुम्हाला जस्ट दाखवलं ब्रिजच्या लागूनच आहे, समोर ब्रिजच्या ऑपोजिटच आहे. तुम्ही इकडे येऊ शकता. त्यांचा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर घेतो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर टाकतो. त्यांचा मी जर ॲड्रेस असेल तर ॲड्रेससुद्धा टाकतो मी जनता मार्केटचा. तुम्ही या एकदा व्हिजिट द्या या शॉपला. लवकरात लवकर रंगा बाप्पा यायला काही दिवस बाकी आहेत मित्रांनो, तर नक्की या शॉपला एकदा तुम्ही व्हिजिट द्या. दादा कितने का माल आहे? कितीला आहे? 300ला जोडी. मित्रांनो बघा 300ला जोडी आहे इकडे. भाऊ आहे ना आपला सुविधाच्या समोरच आहे, सुविधाच्या समोरच आहे. 300ला जोडी बघा.
हे बघा इकडे पण आहेत पडदे विडदे. हे बघा हे पण सुंदर आहे. हे कसं आहे दादा? हे बघा हे 2500ला बोलतो. हा 2500ला बोलतो. 2500ला बोलतो सगळं. आणि इथं बघा ह्याच बिल्डिंगच्या समोर आहे, व्हरायटी स्टोअरच्या समोरच त्यांचा शॉप आहे. तुम्ही इकडे नक्कीच घेऊ शकता. तर मित्रांनो आपण आता कबूतर खाना बिना करून आता आपण डायरेक्ट आता आम्ही आलो आहे दादर छबिलदास गल्लीमध्ये आलोय, जिथे आपण मागे आपण डेकोरेशनचं आपण कव्हर केलेलं डेकोरेशन आपण त्याच गल्ली झालो. आता ती गल्ली आहे ना मित्रांनो, पूर्ण गणपती बाप्पाच्या साहित्याने म्हणजे डेकोरेशनच्या सामानाने सुखात ते प्रत्येक गोष्टीने बाप्पाची ती गल्ली सजलेली आहे छबिलदास गल्ली. मित्रांनो आपण तीच गल्ली आता कव्हर करूया. जेवढं काय दाखवता येणार नाही कारण का खूप गर्दी आहे, तरी पण आपण लवकर यायचा प्रयत्न केला. सकाळी बोल गर्दी कमी असेल तर लवकर आपल्याला शूट करायला भेटेल. पण आपण आता स्टार्टिंग करूया बाप्पांच्या डेकोरेशनसाठी. छबिलदास गल्लीमध्ये काय पुढे आहे ना थोडंसं तिकडे बाप्पांचे डेकोरेशन लागलेत ते आपण कव्हर करू आणि बाकीचा पूर्ण गल्ली आपण कव्हर करू. जेवढा शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. आणि आता ते सगळे शॉपवाले सुद्धा मित्रांनो थोडं बिझी आहेत, ते काय आपल्याला जास्त माहिती देतील याबद्दल आपल्याला काय वाटत नाही मित्रांनो. तरी आपण आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने आपण बघू तिकडे. चला तर हे बघा मित्रांनो आपण ना छबिलदास गल्लीत आलोय. इकडे मस्त अशी फुलं लागल्यात हे बघा, आणि ते कुठे लाइटिंगचा शॉप वगैरे आहे. आपण सध्या वरमाळी हॉलच्या इकडे आहेत आणि इथे बघा तुम्ही डेकोरेशन वगैरे लागलेत. मित्रांनो बघा इकडे एक शॉप भेटला ना आपल्याला बाप्पांच्या मकरांचा. खूप सुंदर मकर आहे. एक मस्त मकर आहे. बघा किल्ला टाईप मकर आहे. हे 2 फुटीला होईल, 2 फुटाच्या बाप्पाला होईल. मित्रांनो हा बघा मकर आहे ना 2 फुट बाप्पांसाठी एकदम परफेक्ट आहे. खूप सुंदर वाटला. एवढा मार्केटमध्ये मला हाच मकर आवडला जास्त करून, कारण का आपला छत्रपतींचा किल्ला आहे मित्रांनो, महादरवाजा असं बोलता येईल. खूप सुंदर आहे. जसा आपला रायगडाला महादरवाजा आहे ना मित्रांनो, तसंच प्रतिकृती आहे महादरवाजाची. खूप सुंदर आहे. बघा स्टार्टिंग प्राइस काय आहे? स्टार्टिंग प्राइस काय आहे? 9 रुपयापासून. मित्र इथे 100 रुपयापासून चालू आहे. तुम्हाला ना बाकी बाप्पाचे पडदे बिडदे भेटतील पाठीमागे लावायला. खूप अशा सुंदर आहेत. बघा 100 रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे इकडे. मित्रांनो ही ना आपल्या व्हिडिओची एंड आहे. जेवढं शक्य होईल तेवढा मी दादर मार्केट कव्हर करायचा प्रयत्न केला.
फारच गर्दी होती मार्केटमध्ये आज रविवार असल्यामुळे आणि हा शेवटचा रविवार आहे. पुढच्या शनिवारी बाप्पांचं आगमन आहे. म्हणून एवढं काय मला कव्हर नाही करता आलं. मी जेवढी अपेक्षा केली तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देऊ शकतो ती काय मला जमली नाही मित्रांनो. तर प्लीज मी मार्केटला व्हिजिट करा. येताना एवढी प्राइसची काय डिटेल मीटिंग मला जास्त प्रकार नाही काय भेटली नाही. जेवढी शक्य होतं तेवढी मी तुम्हाला दाखवली. मी आज जर नक्कीच दादरला यायचं असेल तर रविवारी येऊ नका, मधल्या वारी या तुम्हीला खरेदीला. कारण का दादरला वाढलेला सकाळी चालले म्हणजे एवढी काय गर्दी नसणार. पण एवढं माहिती नव्हतं की एवढ्या प्रमाणात गर्दी असते सकाळी. तर अजून तर दिवस चालू नाही झालेला आहे. जेव्हा आता दुपार होईल 12-1 वाजता तर किती गर्दी होईल मित्रांनो ते विचार करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.